तुम्ही सुद्धा बोनस शेअर देणाऱ्या कंपनीच्या शोधात आहात का? बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे का? मग आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहायला हवा. मित्रांनो, सध्या शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत. सोबतच काही कंपन्यांकडून बोनस शेअरची आणि डिव्हिडंड देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. त्यामुळे सध्या शेअर बाजारात काही कंपन्यांचे स्टॉक फोकसमध्ये आले आहेत. अशातच जे लोक बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी गुंतवणुकीची ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. खरं तर आनंद राठी वेल्थ लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. या कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा करण्यात आली आहे आणि म्हणूनच या कंपनीचे स्टॉक सध्या फोकसमध्ये आहेत. आता आपण ही कंपनी गुंतवणूकदारांना किती बोनस शेअर देणार, यासाठी रेकॉर्ड डेट काय आहे, स्टॉक मार्केटमध्ये सध्या या स्टॉकची स्थिती काय आहे आणि लाँग टर्ममध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा दिला आहे, याच साऱ्या मुद्द्यांचा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल. आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं. मित्रांनो, आनंद राठी वेल्थ लिमिटेड कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांसाठी 1:1 गुणोत्तरात बोनस शेअर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थातच गुंतवणूकदारांना एका शेअरवर एक फ्री बोनस शेअर मिळणार आहे. दरम्यान आता कंपनीने 21 फेब्रुवारी 2025 रोजी बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट सुद्धा ठरवली आहे. कंपनीने बोनस शेअरसाठी 5 मार्च 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. अर्थात या तारखेपर्यंत कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये ज्या शेअर होल्डर्सचे नाव राहणार आहे त्यांनाच या बोनस शेअरचा लाभ मिळणार आहे. खरं तर या कंपनीने आत्तापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर दिलेला नाही. आता कंपनी पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणार आहे. त्यामुळे कंपनीच्या या घोषणेची सध्या चर्चा सुरू असून या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा देखील दिसून येत आहे. कंपनीच्या बोनस शेअर्सच्या घोषणेनंतर या कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये आला असून 21 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीच्या स्टॉकमध्ये जवळपास 5% वाढ झाली आहे. हा स्टॉक सध्या 4061 रुपयांवर ट्रेड करतोय. या स्टॉकच्या गेल्या 3 वर्षांच्या कामगिरीबाबत बोलायचं झालं तर गेल्या 3 वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 612% परतावा दिला आहे आणि गेल्या 2 वर्षात हा स्टॉक 411% वधारला आहे. अर्थातच लाँग टर्ममध्ये हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी विशेष फायद्याचा ठरला आहे. पण गेल्या एका वर्षात या स्टॉकने सकारात्मक परतावा दिला असला तरी देखील त्याने आपल्या गुंतवणूकदारांना या काळामध्ये फारच कमी रिटर्न दिले आहेत. गेल्या एका वर्षात हा स्टॉक फक्त 9% वाढला आहे आणि गेल्या 6 महिन्यांमध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त 7% रिटर्न दिले आहेत. पण आता कंपनीकडून बोनस शेअर देण्याची घोषणा करण्यात आली असल्याने हा स्टॉक पुन्हा एकदा फोकसमध्ये आला आहे. आता या स्टॉकची पुढील कामगिरी नेमकी कशी राहणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं, तुमच्याही पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.